लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं सुद्धा मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। विभागवार पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सुरू आहेत। विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे, पालघर आणि मुंबई अशा विभागवार बैठका सुरू झालेल्या आहेत। या विभागातील विधानसभा संपर्क प्रमुखांची सुद्धा थेट उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक होती आहे। प्रत्येक मतदारसंघाचा सखोल आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येतोय। तसंच विद्यमान आणि संभाव्य उमेदवारांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे। बघूया पुढची बातमी। धनंजय मुंडे जर भाजपमध्ये असते तर भावासाठी राजकारण सोडलं असतं असं परखड मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय। न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये त्या बोलत होत्या। एक तुमचं वाक्य होतं त्या याच्यात की तू छुपके वार मत कर, सामने से आके वार कर। ते कोणासाठी? तो टोला त्यांच्यासाठी, जे छुपके वार करतात त्यांच्यासाठी नाही, तो टोला धनंजय मुंडेंसाठी आहे। त्यात जे छुपके वार करतात ते सर्व ते जर तुमच्याच पक्षात असते तर मग त्यावेळेस त्यांची भूमिका काय असते याच्यापेक्षा नक्कीच वेगळी असते, बरोबर? पण नेमकी कशी असते म्हणजे प्रश्न घ्यायला गेले का? माझ्या पक्षात ते असते तर कदाचित मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं, कारण मी राजकारणात ॲक्सिडेंटली आले। 2009 मध्ये मी निवडणूक लढले ते केवळ आणि केवळ मुंडे साहेबांच्या आदेशामुळे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत। त्यांच्या आंदोलनाला सुरुवातही झाली आहे। लोकपाल कायदा आणून 5 वर्षे झाली आणि 5 वर्षानंतरही मोदी सरकार बहाणे बनवत आहे आणि त्यांनी करायचं असतं एक, त्यासाठी ते 5 वर्ष लागली नसती अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। हे उपोषण कोणत्याही व्यक्ती पक्षाविरुद्ध नसून ते समाज आणि देशाच्या भल्यासाठी मी सातत्यानं आंदोलन करत आलोय, हे त्याच प्रकारचं आंदोलन आहे असं अण्णांनी म्हटलेलं आहे। दरम्यान गिरीश महाजन यांचा राळेगण सिद्धीचा दौरा रद्द झालाय। राळेगण सिद्धीला अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी महाजन जाणार होते। राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तालयाला वेढा दिल्यानंतर राज्यातल्या थकीत साखर कारखान्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे। या कारवाईवेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकवणाऱ्यांमध्ये भाजपच्या नेत्यांच्या कारखान्यांकडे सर्वाधिक म्हणजेच 1505 कोटी रुपयांची थकबाकी आहे। यामध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुखांकडे तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे। त्यापाठोपाठ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंकडे 64 कोटी रुपये आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे 18 कोटींची थकीत बाकी आहे। भाजप नेत्यांपाठोपाठ सर्वाधिक 1502 कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे। सर्वाधिक 245 कोटी रुपयांची थकीत बाकी आहे अजित पवार यांच्या कारखान्याकडे। त्यापाठोपाठ 159 कोटी रुपयांची ऊस बिलं जयंत पाटलांनी थकवली आहेत, तर काँग्रेसच्या नेत्यांच्या कारखान्यांनी 1341 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे। यामध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांनी सर्वाधिक 141 कोटी रुपये थकवलेत, तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या कारखान्यानं 68 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे। तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी 22 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांची ऊस बिलं थकवल्याचं पाहायला मिळत आहे। पिंपरीमध्ये रेल्वे स्थानकाला सकाळी युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं। दहशतवादी रेल्वे स्थानकात घुसले तर रेल्वे पोलिसांचं कमांडो पथक कसं प्रवाशांना वाचवेल आणि दहशतवाद्यांना कसं ठार करेल किंवा पकडेल याचं मॉक ड्रिल जे आहे ते सकाळी करण्यात आलं। नागरिकांनी अशा वेळी किती सतर्क राहावं याविषयी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं माहिती सुद्धा देण्यात आली। तामिळनाडूमधील एका मंदिरामध्ये पूजा करताना झालेल्या एका विचित्र अपघातात पुजाऱ्याचा मृत्यू झालाय। कामाकल मंदिरामधील ही घटना आहे। एका भाविकाच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण घटनाक्रम कैद झालाय। पुजाऱ्यानं कामाकल मंदिरातील अंजनेय स्वामींच्या उंच मूर्तीला एका चौथऱ्यावरून हार घातला, त्यानंतर मागे येताना त्याचा तोल गेला आणि ते जवळजवळ 15 फूट उंचीच्या चौथऱ्यावरून जमिनीवर कोसळले। तातडीनं इतर पुजाऱ्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं।
सौदी अरेबियामध्ये आलेल्या पुरानं जनजीवन विस्कळीत झालंय. रियाद, मदिना, तबूक आणि जुजानसह सौदीच्या अनेक शहरांना पुराचा फटका बसलाय. पवित्र मदिना शहरातल्या अनेक गाड्या या पुराच्या लोंढ्यामध्ये वाहून गेल्यात. पुरामुळे शाळा बंद करण्यात आल्या असून शहरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागलंय. आगामी काळामध्ये आणखी पाऊस पडण्याची हवामान खात्यानं शक्यता वर्तवली आहे. डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडर लॉन्चला अभिनेत्री रेखा यांनी सुद्धा आवर्जून हजेरी लावली. पण या वेळेला प्रसारमाध्यमांसमोर फोटोसाठी उभं राहताना मात्र एक गंमतदार गोष्ट घडली आहे. यावेळी रेखा चक्क अमिताभ बच्चन यांच्या फोटोसमोर चुकून उभा राहिला. जेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या नजरेस हे आणून दिलं तेव्हा रेखा या तडक दुसरीकडे गेल्या आणि दुसऱ्या जागी उभ्या राहिल्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आणि आता एक मुंबईकरांसाठी आल्हाददायक बातमी आहे. मुंबईकरांना पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान सध्या फुलांचा बहार पाहायला मिळतोय. या रस्त्यावरून जाताना एखाद्या विदेशातील रस्त्यावरून जात असल्याचा आभास होतोय. या महामार्गावर वसंत फुलांचा बहर आलाय. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये असा बहर आला होता. यावर्षी मात्र थंडी जास्त असल्यानं 1 महिना आधीचा बहर आला आणि त्यामुळे हे अतिशय नयनरम्य आणि मनमोहक दृश्य पाहण्यासाठी गर्दी होतीये. मुंबई महापालिकेनं या ठिकाणी जवळपास 5000 झाडं लावली आहेत. आणि सुंदर अशा फुलांच्या दृश्यांसह बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.